नमस्कार शेतकरी बंधूंनो, मित्रांनो. आज 16 नोव्हेंबर 2025. मित्रांनो, 16 नोव्हेंबर 2025 ची ही भारतीय हवामान विभागाकडून मिळालेली आपल्याला सॅटेलाइट इमेज आहे. तर मित्रांनो, सॉरी, हा उत्तरेकडनं WD भारतीय भूभागावर येत आहे. त्यानंतर खाली दक्षिणेकडे LLC लो प्रेशर लेवल एरिया सर्क्युलेशन हे या ठिकाणी येणाऱ्या 24 तासात तयार होत आहे. हळूहळू ते वाढत जाणार आहे, त्या संदर्भातली सुद्धा माहिती आपण पाहणार आहोत. तर या सर्व गोष्टीचा भारतीय हवामानावर काय परिणाम होईल मित्रांनो? आज 16 ते साधारणतः 20 तारखेच्या पुढे 21-22 तारखेपर्यंत राज्यामध्ये थंडीचं प्रमाण अधिक असेल. उत्तरेकडनं WD या ठिकाणी दाखल होईल. त्याचा परिणाम म्हणून उत्तरेकडून जोरदार वारे हे महाराष्ट्रापर्यंत, अगदी आपण म्हटलं होतं, चांगल्या थंडीसाठी नोव्हेंबरचा दुसरा आठवडा आपल्याला वाट पाहावी लागेल आणि ही थंडी नोव्हेंबरमध्ये तीव्र होत जाताना दिसेल. अगदी मित्रांनो, राज्याच्या दक्षिणेकडे सुद्धा ही थंडी 16 तारखेपासून 22 तारखेपर्यंत पोहोचणार आहे. अगदी कर्नाटकचा जो उत्तर भाग आहे या ठिकाणी असेल, तेलंगणामध्ये ही थंडी असेल. संपूर्ण राज्याच्या उत्तर भागामध्ये थंडीची तीव्र लाट या कालखंडात असेल. आपण पाठीमागे म्हटलं होतं की उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश शहराचं तापमान हे 10 अंशाच्या खाली येईल. तर मित्रांनो, बऱ्यापैकी त्याचा अनुभव आपण घेत आहोत आणि अनेक ठिकाणचे तापमान हे 10 अंश सेल्सिअस पेक्षाही कमी झालेले आहे. अगदी मित्रांनो, पुण्यापर्यंत सुद्धा तापमानात मोठी घसरण होताना दिसत आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये तापमानात मोठी घसरण आहे. त्यानंतर उत्तरेकडील नंदुरबार, धुळे, जळगाव, अमरावती उत्तर या भागात, मराठवाड्यातला छत्रपती संभाजीनगरचा जो भाग आहे या भागात, जालना, बीड, म्हणजे संपूर्ण मराठवाड्याच्या भागात सुद्धा येणाऱ्या 4-5 दिवसांमध्ये तीव्र थंडीची लाट येणार आहे. त्यामुळे हा अंदाज लक्षात असू द्या आणि आपल्या शेती पिकाचे, इतर गोष्टीचे त्या अनुषंगाने नियोजन करा. मित्रांनो, या सर्क्युलेशन बद्दल आपण सातत्याने अंदाज दिलेला आहे. हे सर्क्युलेशन जेव्हा निर्माण होईल, डीप डिप्रेशन चक्रीवादळ बनण्याची शक्यता त्याची सध्या आहे का नाही हे आपल्याला येणारा काळ ठरवेल. परंतु सध्या ते लो प्रेशर लेवल कडून डीप डिप्रेशन पर्यंत जात आहे. म्हणजे तीव्र लो प्रेशर बनत आहे. हा एक अंदाज आपल्या समोर येत आहे. त्या संदर्भातली काही आपण इमेजेस पाहू की कशा पद्धतीने हे लो प्रेशर बनेल आणि त्याचा महाराष्ट्रावर काय परिणाम होईल या संदर्भातली एक छोटीशी इमेज आपल्या समोर आलेली आहे. ती आपण पाहू. सॉरी, थोडा घसा खराब आहे. ही पहा, ही साधारणतः 22 तारखेची इमेज आहे की 22 नोव्हेंबरला अशा पद्धतीने 22 ते 27 नोव्हेंबर दरम्यान या कंडिशन मध्ये हे लो प्रेशर असणार आहे. मित्रांनो, तीव्र लो प्रेशर बनण्याची शक्यता ही आहे. डीप डिप्रेशन पर्यंत सुद्धा ते जाऊ शकतं. चक्रीवादळ होईल का नाही हे सध्या तरी सांगणे योग्य नाही. परंतु मित्रांनो, चक्रीवादळ परत एकदा बंगालच्या उपसागरात बनणार आहे, कारण ही एक लो प्रेशर सिस्टीम आहे. याच्या पाठीमागून परत एक येत आहे आणि त्याच्यानंतर एक चक्रीवादळ येण्याची शक्यता बंगालच्या उपसागरात तयार झालेली आहे. त्यावर आपण नंतर भाष्य करू. ती सुद्धा एकामागून एक लो प्रेशर सिस्टीम बंगालच्या उपसागरात अगदी खाली दक्षिणेकडे निर्माण होत आहेत आणि या सर्व गोष्टीचा परिणाम आपल्या राज्यावर कसा होईल हे पाहणं तेवढंच गरजेचे आहे. त्यासाठी मॉडेलकडून ज्या काही इमेजेस आपल्याला प्राप्त झालेले आहेत, हे मॉडेल पहा मित्रांनो. आपण फक्त महाराष्ट्र या ठिकाणी फोकस करू.
आपण जर महाराष्ट्रावर नजर टाकली तर मित्रांनो ही लो प्रेशर सिस्टीम पूर्णपणे पूर्व किनारपट्टी प्रभावित करत आहे. अगदी यामध्ये आंध्र असेल, तेलंगणा असेल, कर्नाटक आहे आणि इकडनं सुद्धा पश्चिम किनारपट्टी ही लो प्रेशर प्रभावित करत आहे. म्हणजे या लो प्रेशरमुळे पश्चिम किनारपट्टी सुद्धा पावसाची ऍक्टिव्हिटीज असतील. महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्राच्या अति दक्षिणेकडे सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या पट्ट्यामध्ये पावसाच्या हालचाली होतील हे आपण सुरुवातीला सांगितलेले आहे की बंगालच्या उपसागरातल्या सिस्टीमचा परिणाम हा राज्याच्या दक्षिणेकडे होत असतो आणि तो होताना आपल्याला दिसत आहे. अगदी मित्रांनो पूर्व विदर्भात सुद्धा या सिस्टीमचा परिणाम जाणवेल. त्यानंतर मराठवाड्याच्या दक्षिण भागात सुद्धा अगदी धाराशिव असेल, लातूर असेल, नांदेड, परभणी, हिंगोलीचा दक्षिण भाग असेल, या भागात सुद्धा पावसाच्या जरी तीव्र ऍक्टिव्हिटी झाल्या नाही परंतु मोठ्या प्रमाणावर ढगाळ वातावरण तयार होऊन साधारणतः मित्रांनो नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये थंडीचं प्रमाण कमी होईल. संपूर्ण राज्यात या कालखंडात म्हणजे 22 नोव्हेंबर पासून ते 30 नोव्हेंबर पर्यंत मित्रांनो थंडीचं प्रमाण थोडंसं कमी असेल. याच्या पाठीमागचं कारण म्हणजे या लो प्रेशर सिस्टीममुळे राज्यात ढगाळ परिस्थिती झालेली असेल. अशा रीतीनं आपला हा अंदाज आहे. येणाऱ्या काळात कुठल्या सिस्टीम उद्भवतील, काय असेल त्या संदर्भातले अपडेट आपण नंतर देत जाऊ. धन्यवाद मित्रांनो.